नमस्कार, कुक विथ एमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी करते अगदी पटकन होणारी जबरदस्त चवीची झणझणीत चमचमीत अंडा भुर्जी. काही जण याला अंड्याचा भगरा पण म्हणतात. कसा करायचा बघू. अंडा भुर्जीसाठी इथं मी 4 अंडी घेतलेत. 4 अंड्याची भुर्जी 3 ते 4 लोकांना पुरेशी होते. भुर्जीसाठी घेतले 3 मोठे कांदे बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता भुर्जीसाठी कोरडे मसाले काय लागतात बघू. घेतले 2 टीस्पून रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर. घरचा कांदा लसूण मसाला घेतला आहे 2 टीस्पून. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 टीस्पून धने पावडर घेतली आणि पाव टीस्पून हळद. आता रेसिपीला सुरुवात करू. मीडियम गॅसवर पॅन तापायला ठेवला. त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घातले. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये पाव टीस्पून जिरं घातले. जिरं फुललं की हा बारीक चिरलेला कांदा घातला आहे. तो चांगला हलवायचा. त्याला फक्त आपल्याला ट्रान्सपरंट करायचा. कांदा थोडा भाजल्यानंतर जागा करून त्यामध्ये हिंग घातला आहे. हिंग अगोदर घातला की करपतो म्हणून थोडा उशिरा घातला आहे. हा कांदा फक्त आपल्याला ट्रान्सपरंट करायचा आहे. 2-3 मिनिटं झालेत. कांदा मऊ आणि ट्रान्सपरंट झाला आहे. आता त्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आणि ते मिसळून घ्यायचे. मसाले मिसळले त्यामध्ये लगेच बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे. तोही मसाल्यात मिसळून घ्यायचा आणि लगेचच त्यात भुर्जीसाठी लागणारं मीठ घातलं आहे. मीठ घातल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतो. आता गॅस बारीक करून 1-2 मिनटं झाकून ठेवायचं. 2 मिनिटं झालेत. हा टोमॅटो बऱ्यापैकी शिजला आहे. तो थोडासा स्मॅश करून घ्यायचा. टोमॅटो मसाल्याच्या मिश्रणात स्मॅश झाला आहे. एक एक करून त्यात अंडी फोडून टाकणार. तुम्ही दुसऱ्या भांड्यात सगळी अंडी फोडून एकदम मिश्रणात टाकू शकता. मी इथं एक एक फोडलेले. आता ही फोडलेली अंडी मिश्रणात मिसळून घ्यायची. हे चांगले मिसळले. आता गॅस बारीक करून 2 मिनिटं झाकून ठेवायचं. हे 2 मिनिटं झाले. झाकण काढू आणि हे अंड्याचं मिश्रण थोडं असं खालीवर करून घेऊ. असे मोठे मोठेच तुकडे ठेवायचे. एकदम बारीक नाही करायचे. परत 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं. हे 2 मिनिटं झालेत. झाकण काढू. अंडं बऱ्यापैकी शिजलंय. परत त्याचे तुकडे करून घ्यायचे असे मोठे मोठे. तुम्हाला हवं तर बारीक तुकडे पण करू शकता, पण भुर्जी खाताना थोडेसे मोठे तुकडे बरे वाटतात. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. ती मिसळून घ्यायची. आता अंड्यामध्ये सगळा मसाला मिसळण्यासाठी अर्धी वाटी पाणी शिंपडून घालायचं आणि ते हलवून परत 1-2 मिनिटं झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झालेत. चांगली वाफ आली भुर्जीला. हलवून घ्यायची. भुर्जी तयार झाली. गॅस बंद करून अगदी शेवटी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ती मिसळून घ्यायची. अंडा भुर्जी प्लेटमध्ये सर्व करू. ही अंडा भुर्जी अगदी कमी साहित्यात पटकन तयार होते आणि खायला चपातीबरोबर भाकरीबरोबर छान लागतेच, पण गडबडीच्या वेळेला ब्रेडबरोबरही छान टेस्टी लागते. तुम्हाला अंडा भुर्जीचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.